हॅशटॅग नंबर 19 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या प्रात्यक्षिकाच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे। पण यापूर्वी तुम्ही ठेका परिव्यय पद्धत म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगबद्दल भरपूर प्रॉब्लेम तयार केले असतील आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांना पण ते दाखवले असतील। हे असं मी गृहीत धरून पुढच्या प्रात्यक्षिकाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे। पण आधी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया या प्रात्यक्षिकाची काय असणार आहे की बजेट अँड बजेटरी कंट्रोल। वाक्य बघा, बजेट अँड बजेटरी कंट्रोल ही कन्सेप्ट काय आहे आधी आपण पहिली समजून घेऊया। त्याला शब्द असा आहे आयव्ययक आणि अव्ययकीय नियंत्रण। कंट्रोल याचा अर्थ नियंत्रण। आय म्हणजे इन्कम उत्पन्न, व्यय म्हणजे खर्च। ठीक आहे, मग याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं? जर आपल्या कंपनीला प्रॉफिटमध्ये आणायचं असेल, आपल्या व्यवसायाला जर प्रॉफिटमध्ये आणायचं असेल तर नेमकं काय करायचं आहे? तर या प्रात्यक्षिकांच्या द्वारे आपण ते अभ्यासणार आहोत। पण टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जाऊया। टप्प्याटप्प्यानं कोणतीही गडबड करायची नाही, जाणीव ठेवायची की ज्यावेळी मोहिते सर शिकवत असतात त्यातल्या प्रत्येक मुद्द्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो। जसं बऱ्याच वेळा मी तुम्हाला संदेश देतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची काळजी घ्या, स्वतः आपली काळजी घ्या। जर आपण मुक्त तर देश मुक्त, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे। यासाठी एक सुंदर उदाहरण मला एक ऐकायला मिळालेलं होतं, ते थोडक्यात तुम्हाला सांगतो की एक शिक्षक काय करतात, एक विद्यार्थ्यांना पझल देतात। त्या पझलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी अशा जुळवायच्या असतात। बरीचशीच मुलं प्रयत्न करतात, जवळपास अर्धा तास प्रयत्न करतात आणि एक मुलगा मात्र तयार करूनच बसलेला असतो। बघा किती महत्त्वाचा संदेश आहे की शिक्षक त्याच्याकडे फक्त लक्ष देऊन असतात, कारण यानं काहीच हालचाल केली असते। हार्डली 5 मिनिटात त्यानं ते सॉल्व्ह केलेलं असते पझल, आणि इतर मात्र अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तास, आणि सरांना म्हणतात सर आणि 5 मिनिटं द्या, जसं तुम्ही म्हणताय सर 1 मिनिट तर द्या, बरोबर आहे तसं तुम्ही म्हणताय तसं तो मुलगा काही नाही शांत बसलेला असतो। मग एक तर त्यांना वाटते की यानं सोडवलंय का नाही किंवा याला समजलं नसेल, पण ती त्याच्याकडे फक्त लक्ष देऊन असतात। मग शेवटी 1 तासानंतर बरीचशीच मुलं म्हणतात सर अजूनही काय आम्हाला जमलेलं नाही। काही मुलं म्हणतात सर आम्ही सोडवलंय। त्या मुलाला विचारतात तुझं काय? सर मी म्हटलं पहिल्या 5 मिनिटातच सोडवलेलं आहे। सोडवलं? दाखवू घ्या। अरे होय की बरोबर आहे। मग इतरांची ज्यांनी दाखवले त्यांचे पण बरोबर असतात, आणि ज्यांनी नाही जमले असते ती ह्या मुलांच्या तोंडाकडे आकून बघत बसले असतात। आता इथं बघा, एकानं फक्त 5 मिनिटात सोडवलं, एकाने म्हणजे बऱ्याच जणांनी मुलांनी 1 तासापर्यंत प्रयत्न केले। काही जणांना ते जमलं आणि काही जणांना जमलं पण नाही। मी कन्सेप्ट काय होती बघा, तर ज्याला जमलं त्याला त्यांनी प्रश्न विचारला की बाळ तू 5 मिनिटात कसं काय सॉल्व्ह केलंस? तर म्हटलं त्या पझलच्या मागच्या साईडला मी बघितलं तर भारताचा नकाशा होता, आणि नकाशा काय मला माहितीच आहे, त्याप्रमाणे झाड 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 मी नकाशा जोडला। इकडं पझल काय होतं याच्यावर लक्ष दिलं नाही, नकाशा जोडल्यावर पझल आपोआप सॉल्व्ह झालं। तसं प्रत्येकानं जर आपलं स्वतःचं कुटुंब सुरक्षित जर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठेवलं तर देश यातून मुक्त व्हायला किती वेळ लागणार आहे? प्रत्येक कुटुंब म्हणजेच देश आहे ना। म्हणजे तुम्ही ह्या भारताच्या 22 महासत्ता बनणारे भारताचे घटक आहात, ह्यासाठी हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष द्या म्हणून सांगतो। ओके, तर आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवायचे त्या मुलासारखं। म्हणजे पॉईंट बघा किती मुद्दाम मी तुम्हाला संदेश का दिला की नुसतंच कोरोनामुक्त होऊ नका। तर आपल्या एक तुम्हाला सगळ्यांना पटण्यासारखं उदाहरण आहे, घरात तुमचे जे कुटुंब प्रमुख असतात, भले आई असेल वडील असेल, ते काय करतात, येणारा उत्पन्न काय आहे आपल्याकडं महिन्याचं, बरोबर आहे, आणि येणाऱ्या उत्पन्नातून होणारा खर्च त्याचा एक अंदाज ठेवतात कायमस्वरूपी। म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर काही कर्ज भागवायचे असतील तर त्यासाठीच्या वेगळ्या रकमा काढून ठेवतात। इलेक्ट्रिसिटी बिल, पाणी बिल, किरकोळ गोष्टी फक्त सांगालो, किराणा मालासाठी होणारा खर्च, ज्याला आपण राशन म्हणतो त्यासाठी होणारा खर्च, त्यानंतर चुकून मापून औषधोपचारासाठी होणारा खर्च, बघा खर्चाचे प्रकार। त्यानंतर ह्याबरोबर ज्या वेळेला आपण ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला अंगावरचे कापडे लत्ते, मुलांच्या
शिक्षणासाठीचा खर्च, त्यानंतर विमे जर उघडले असतील म्हणजे विमे उतरणं तर गरजेचंच आहे, तर विम्यासाठी होणारा खर्च, समजा जर भाड्याच्या घरात राहत असतील तर भाड्यासाठी होणारा खर्च, बघा किती महत्त्वाचे विषय. त्याबरोबर भाड्यानंतर जर स्वतःचं घर असेल, बरोबर आहे, तर भाड्याचा काही विषय येत नाही. पण खर्च या दृष्टिकोनातून जर समजा हाऊसिंगसाठी लोन काढला असेल तर ते लोन पेड करण्यासाठीचा हे तुमचे पालक, मी रिपीट करतो शब्द पालक, मग आई वडील असतील, काका मामी कोण असतील ते, त्याबरोबर तुम्ही स्वतःसुद्धा लक्ष घेऊन असता का, तर घरभाडा राहिल्या मम्मी किंवा पप्पा घरभाडा राहिला यावेळेचा भरायचा असं तुम्ही त्यांना सांगत असता. म्हणजे एक प्रकारचं नियंत्रण हे आपल्या घरातच चाललंय ना. काही वेळेला आपण काय कन्सेप्ट करतोय की काही परदेशी वस्तू खाण्याचा प्रयत्न करतो की ज्या आपण जंक फूड म्हणतो, मग त्या ॲक्च्युली खावायच्या का नाही खायच्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे, व्हेज खायचं का नॉनव्हेज खायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या खर्चामध्येच येतात ना, दुसरी कुठे येणार आहे, खर्चामध्येच येणार. मग वडिलांना मिळणारं उत्पन्न किंवा कुटुंब प्रमुखाला मिळणारं उत्पन्न आपण एका साईडला धरू, कुटुंब प्रमुखाला मग थोडंसं समजा पगाराव्यतिरिक्त शेतीपासून मिळणारं असेल किंवा रेग्युलर कामाव्यतिरिक्त इतर काही जोडधंदा करत असतील त्यातून मिळणारं उत्पन्न, म्हणजे हे सगळं उत्पन्नाच्या साईडला ठेवायचं, म्हणजे याला आय म्हणायचं. आणि वे म्हणजे मगाशी मी तुम्हाला खर्च सांगितले, याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च मला सांगू शकाल, फक्त ते उदाहरण म्हणून मी तुमच्यासमोर मांडावे, फॉर एक्झाम्पल, इल्युस्ट्रेशन, बरोबर. तर या पद्धतीनं आपण ज्या वेळेला हा आपल्या कुटुंबाचा विचार करतो, तीच कन्सेप्ट आहे अंदाजपत्रक. म्हणजे आय वे म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आपण त्याला अंदाजपत्रक म्हणतो. काय म्हणतो? अंदाजपत्रक, उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन करणे. आता इथून आपण परत तुमच्याकडे येऊया. तुम्हाला सुद्धा काय होते, बऱ्याच वेळेला महिन्यात एक पॉकेट मनी दिला जातो. म्हणजे तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात, त्यांना महिन्याचा विद्यार्थी पॉकेट मनी दिला जातो. त्यावेळी तुम्ही ठरवता की ह्याचा खर्च कसा कसा आपण करायचा, बरोबर आहे. तसंच त्यानंतर जाऊया आपण नगरपालिका किंवा महापालिका, तेही आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून येणारे उत्पन्न आणि वेगवेगळ्या माध्यमातून होणारा खर्च ह्याचं नियोजन करतात. म्हणूनच त्याला अंदाजपत्रक म्हणतात. दरवर्षी ते 31 मार्चच्या आसपास डिक्लेअर करतात की पुढच्या वर्षी आपण काय करणार आहोत, या वर्षाचा खर्च आणि उत्पन्नाचा विचार करून पुढच्या वर्षी आपण काय करणार आहोत. आता आपण काही ठिकाणी ज्या सभा होतात, म्हणजे पतसंस्था, बँका वगैरे यांच्या ज्या सभा होतात, ॲन्युअल जनरल मीटिंग, त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिल्या जातात. कारखान्याच्या असू देत, मी तुम्हाला वेगवेगळी नावं सांगू शकतो, कारखाना असू दे किंवा एखादी इंडस्ट्री असू दे, हे लोकसुद्धा ह्याच कन्सेप्टवर आहेत. याच्या पुढे जाऊया आपण देशाचा विचार करूया. देशाच्या ठिकाणी आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला जसं राज्याचं बजेट एक असतं, बजेट हा शब्द सगळ्यांना आवडतो, त्याला आपण अंदाजपत्रक किंवा आयव्ययकीय नियंत्रण म्हणतो. बजेट अँड बजेटरी कंट्रोल, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी ती पण मुद्दे मांडले जातात बघा, की राज्याला कुठून कसं कसं उत्पन्न मिळणार आहे, महसुलापासून किंवा काय रेव्हेन्यू वगैरे जे काय आहे तो कसा मिळणार आहे आणि त्याचा खर्च कसा होणार आहे. तसंच केंद्राचं पण बजेट डिक्लेअर होतं, बरोबर आहे. मग याप्रमाणे बजेट हा शब्द तुमच्यासाठी काही नवीन नाही, हे पहिलं मला तुम्हाला क्लिअर करू दे की बजेट हे तेच बजेट आहे जे तुमच्या घरात आहे, तेच देशात आहे, बरोबर. तसं जे तुमच्या घरात आहे, राज्यात आहे, नगरपालिका पालिकात आहे, तसंच वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. लक्षात आलं तुमच्या विषय? किती सोपा आणि सुटसुट, किती क्लिअर मी करायला हवं, एक एक मुद्दे किती सावकाश क्लिअर करायला हवे बघा. प्रत्येक मुद्द्याला जर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला आणखीन मदत होणार आहे. लक्षात आलं? तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ की आता हे काय कन्सेप्ट आहे. बजेट ज्या वेळेला कंपन्यांच्याकडे आपण जातो, बरोबर आहे, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बघा, मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही, रिलायन्स म्हणा, महिंद्रा म्हणा, शक्यतो मी भारतीयांचीच नावं घेतोय, बरोबर आहे, हिरो असू दे, त्यानंतर आणखीन बऱ्याचशाच कंपन्या ज्या तुम्हाला आवडतील, बरोबर आहे. भले तुमच्या इथल्या MIDC मधल्या त्या कंपन्या असतील, त्या काय करतात की बाबा ह्या वर्षी इथंपर्यंत आपण आलेलो आहे, आता पुढच्या वर्षी सरकारची काही धोरणं याच्यावर बदलणार आहेत का, त्यानंतर मार्केट सिच्युएशनवर डिपेंड आहे काही गोष्टी,
बऱ्याच वेळेला अचानक मागच्या वर्षी महापूर संपूर्ण राज्यात आला, ह्या वर्षी महापूर नसला तर महामारी आली. मग कन्सेप्ट काय की ह्याचा पण विचार ते जाणीवपूर्वक बजेट ठरवताना करतात. एखादी जर सर्वसामान्य पतसंस्था जरी म्हणली तर ती पतसंस्था पुढच्या वर्षी भागधारकांना काय डिव्हिडंड देता येईल, त्याबरोबर लोनचे रेट, इंटरेस्ट रेट, लोनची इंटरेस्ट रेट कशी कमी ठेवून ठेवीदारांना काय फायदा देता येईल, लोनवाल्यांना काय फायदा देता येईल कर्जदारांना, आणि यातनं प्रॉफिट कसं जास्ती तयार करता येईल, हा पण एक त्यांचा बजेटचाच विषय आहे. बघा किती किती मुद्द्यांच्याकडे आपण सरकत चाललेलो आहे. मग आता आपण या टॉपिकमध्ये नेमकं काय अभ्यासणार आहोत त्याच्यासाठी प्राथमिक लेवलला आपण चर्चा करू. पहिला टप्पा बघा, कोणत्याही व्यवसाय संस्थेची, कोणताही असो व्यवसाय संस्था, त्याची सफलता त्याच्या लाभावर म्हणजे त्याच्या प्रॉफिटवर निश्चित करण्यात येते. बघा किती महत्त्वाचा विषय आहे. समजा एखाद्या कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतले, बरोबर आहे, ते पेपर फर्स्टमध्ये पण मी बोलणारच आहे, ज्यावेळी डीमॅट अकाउंटचा विषय येईल त्यावेळेला, तो आपले व्हिडिओज नंतर येतील त्या त्या हॅशटॅगप्रमाणे. तर शेअर होल्डर किंवा इन्व्हेस्टर शेअर्समध्ये गुंतवणूक का करतात? हां, ही कंपनी प्रॉफिट पण चांगला मिळवायला लागले, याचा अर्थ डिव्हिडंड चांगला देणार. शब्द काय? डिव्हिडंड पण चांगला देणार आणि भविष्यात त्याची शेअर प्राईस वाढत पण जाणार. मग लार्सन ट्रुबो असेल, काय XYZ कंपन्या असतील, बरोबर आहे, टेक महिंद्रा असेल, अदानी असेल, त्यानंतर बिर्ला ग्रुप असेल, त्यानंतर रिलायन्स असेल, असे बरेचसेच मी नावं घेऊ शकतोय. तुम्ही घ्या, काय अडचण नाही. तुम्ही त्यासाठी स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, तिथं तुम्हाला हजारो कंपन्या BSE आणि NSE मध्ये ट्रेड करतेल्या बघायला मिळतील. तर सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखा म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचे पालक इन्व्हेस्ट करताना काय करतात, तर दोन गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात की डिव्हिडंड काय देतात, काही बोनस शेअर्स देतात का बघतात, ट्रॅक हिस्ट्री, मागची ट्रॅक हिस्ट्री, फंडामेंटल त्याची सिच्युएशन बघतात, बरोबर आहे, कंपनीची फंडामेंटल काय पोझिशन आहे, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करतात, बरोबर आहे, आणि मग त्यानंतर इन्व्हेस्ट करतात. का? कोणत्या कोणत्या मुद्द्यानं की भविष्यात इथं प्रॉफिट पण वाढणार आहे, त्यानंतर शेअर प्राईस पण वाढणार आहे, बरोबर. काही जण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे एक अंदाज करतात की कदाचित सोनं पुढं सरकणार. काही जण चांदीमध्ये इन्व्हेस्ट करतात, का? तर कदाचित चांदीचे दर पण पुढे वाढणार आहेत. कोण असं गृहीत धरून करत नाही इन्व्हेस्ट की हे लॉस व्हावं. म्हणजेच याचा अर्थ कोणत्याही व्यवसाय संस्थेची सफलता ही त्याच्या प्रॉफिटवर अवलंबून असते. आता जास्तीत जास्त प्रॉफिट कसा व्हावा यासाठी संस्था म्हणजे संस्थेतील तुमच्या आमच्यासारखे सर्व कर्मचारी प्रयत्न करत असतात. मी प्रत्येक वेळा संदेश देत असतो की संस्था तुम्हीच निर्माण करायची आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचे सहकारी तो प्रयत्न करत असणार आणि तुम्ही स्वतः ॲज अ मालक म्हणूनही प्रयत्न करत असणार. मग प्रश्न कसा होतो बघा, उत्पन्नापेक्षा खर्च कमी व्हावा तरच प्रॉफिट मार्जिन वाढणार ना. पहिल्यांदाच मी तुम्हाला ज्यावेळेला कॉस्टिंगमध्ये इंट्रोड्यूस केलं त्यावेळेला मी हेच सांगितले की हाऊ टू रिड्यूस कॉस्ट. शब्द बघा, हाऊ टू रिड्यूस कॉस्ट, म्हणजे कॉस्ट कशी कमी करता येईल. कॉस्ट कमी झाली तरच प्रॉफिट वाढणार आहे ना. बघा की किती सोपं आहे. जितकी तुम्ही खर्च नियंत्रणात आणणार तेवढं तुमचं उत्पन्न शिल्लक राहणार आहे आपल्या सोप्या भाषेत. म्हणजे हा तुमचा प्रॉफिटच आहे ना, हा तुमचा प्रॉफिट आहे, बरोबर आहे. पण जसजसा व्यवसायाचा आकार आणि विस्तार वाढायला जसजसा व्यवसायाचा आकार आणि विस्तार वाढायला लागतो तशा समस्या वाढत जातात. मग आता समस्या जर वाढत गेल्या तर त्याचं सोल्युशन सॉल्व तर करायला पाहिजे. त्याचं सोल्युशन कोणी काढायचं आहे? आपणच काढायचं आहे. त्या दृष्टिकोनातून बघा काय की काळाचा विचार करून, म्हणजे भविष्य काळाचा विचार करून, काळाचा म्हणजे वर्तमान काळ, आपले लक्ष कसं असलं पाहिजे, वर्तमान काळावर लक्ष असलं पाहिजे पण भविष्याचा अंदाज घ्यायचा आहे. मागं केलेल्या ज्या चुका आहेत, मी रिपीट करतो शब्द, मागं ज्या आपण चुका केल्या आहेत त्या रिपीट होऊ नये म्हणून त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. काय करायचं आहे? चुकांच्यावर मागच्या काळातल्या ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्या उगाळत बसायचं नाही, ही चूक झाली, अशी का झाली, तशी काय झाली, संपला विषयी, तिथं लिव्ह इट, सोडून द्या. तर त्याच्यावर लक्ष ठेवा. वर्तमान काळा म्हणजे ती चूक जी झालेली आहे त्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं, पण वर्तमान काळातच राहायचं आहे आणि भविष्यावर नजर ठेवायची आहे. ती भविष्यावर नजर म्हणजेच अंदाजपत्रक आहे आपलं. माझी व्याख्या कशी वाटली की भविष्यावर तुम्ही नजर जो ठेवताय, मागं झालेल्या चुका लक्ष ठेवून आहात, वर्तमानात तुम्ही आहात त्याप्रमाणे तुमचे निर्णय चालू आहेत आणि भविष्याचा तुम्ही अंदाज घेणार आहात. भविष्याचा अंदाज म्हणजे अंदाजपत्रक.
ठीक आहे. तर काळाचा विचार करून निश्चित व्यवसायाचे उत्पन्न आणि खर्च याचा अनुमान करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? अनुमान करायचं आहे. आणि ते अनुमान म्हणजे आय आणि व्ययाचं अनुमान म्हणजेच आयव्यय म्हणजेच अंदाजपत्रक. तर मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भविष्यासाठीची जी योजना तयार करायची तेच आयव्ययीकरण म्हणजेच अंदाजपत्रक आहे. ठीक आहे. मग याचे काय आहे कन्सेप्ट, ही काय आहे, ह्याच्यात आपण आणखीन थोडंसं सखोल जाऊया. त्यासाठी काही तज्ज्ञ लोकांच्या व्याख्या दिल्या, त्यातली एक मला आवडलेली व्याख्या मी तुम्हाला सांगू इच्छितोय. ठराविक कालावधीत, शब्द बघा, ठराविक कालावधीत नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बघा, ठराविक कालावधीसाठी नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या पूर्वीच्या कालावधीत तयार केलेले व मान्यता प्राप्त त्या कालावधीच्या करावयाच्या धोरणांचा उल्लेख असलेले आर्थिक अथवा संख्यात्मक विवरण म्हणजेच अंदाजपत्रक. बघा, म्हणजे ज्यामध्ये उत्पन्न आणि खर्च सगळ्यांचा समावेश असतो तेच अंदाजपत्रक. किती सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. उत्पन्न आणि खर्च, आत्ता काय, मागं काय होतं आणि भविष्यात काय असणार आहे याचा अंदाज करणेच म्हणजे अंदाजपत्रक. ओके, चला पुढे जाऊया. मग याचे काय काय उद्देश आहेत, काय यातनं फायदे होणार आहेत आपल्याला, त्याचा पण बघूया. भविष्यातील योजना व उद्देशांना तुम्ही लिखित स्वरूपात तयार करायचं, नुसतं तोंडी नव्हे, तुम्ही काय करायचं आहे ते लिखित स्वरूपात तयार करायचं आहे. उपलब्ध साधनांचे योग्य संघटन करून योजना आखायची आहे, म्हणजे ती यशस्वी होणार आहे. जी तुमच्यावर उपलब्ध साधनं आहेत त्यातूनच योजना तुम्ही आखली पाहिजे, तरच तुमची संघटना यशस्वी होणार आहे. लिहून ठेवायचं, काय, तुमची संघटना यशस्वी होणार आहे. अवेलेबल रिसोर्स, ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, हा महत्वाचा विषय. पुढे जाऊया. निर्धारित लक्ष योजना, निर्धारित लक्ष, आपण एक टार्गेट ठरवलेलं आहे, ते लक्ष, त्याच्यासाठीची योजना योग्य पद्धतीनं कार्यरत आहे का नाही याचं परीक्षण व निरीक्षण केलं पाहिजे. काय की सातत्यपूर्ण आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे. नुसतंच हा काय करेल आणि तो करेल नाही, आपण ते करायचं आहे, म्हणजे त्याचं निरीक्षण जाणीवपूर्वक करायचं आहे. आता विविध विभागातील व्यवस्थापकांना नियोजनाची नीती आखून द्यायची. आपल्याला काय करायचं आहे? नियोजनाची नीती आखून द्यायची आहे. विभाग प्रमुख आणि व्यवस्थापकांचं पण दायित्व निश्चित करायचं आहे. प्रत्येकाचे आपल्याला जसे जबाबदारी, ज्याला आपण म्हणतो जबाबदारी, निश्चित करून द्यायची आहे. नाहीतर असं म्हणायला नको, हे माझं काम नव्हतं, ते माझं काम नव्हतं, ते ह्याचं आहे आणि त्याचं नाही. तुझी जबाबदारी आम्ही निश्चित करून दिलेली आहे आणि हे ठरवायचं आहे. पुढं नियोजित लक्ष्यांची वास्तवाशी तुलना करायची आहे. असं लक्ष तुम्ही अंदाजपत्रक तयार करायचं आहे की जे असं वाटेल ना हे शक्य होईल का नाही, म्हणजे त्याचा वास्तवाशी टच असला पाहिजे, वास्तवाबरोबर ते मिळतं जुळतं असलं पाहिजे. अकारण होणारे हानी शोधणे, कारण नसताना काही गोष्टीमध्ये खर्च अचानकच होतोय, तो टाळण्यासाठी काय करता येईल? उगाच काही ठिकाणी आपल्याकडनं चुकून माकून खर्च होत असतो, तो शोधणे हेच खरं कॉस्टिंग आहे. आणि त्या अंदाजपत्रात आपल्याला करायचं आहे. आणि त्याबरोबर अनावश्यक खर्चांच्यावर आळा घालायचा आहे. काय करायचं आहे? अनावश्यक खर्चांच्यावर आळा घालायचा आहे. मी याचा एक्झॅक्ट काय फायदा तुम्हाला मिळणार आहे बघा. एक्झॅक्ट काय फायदा मिळणार आहे? खर्चाची मर्यादा निश्चित केल्यामुळे अनावश्यक खर्चाला तुम्ही आळा घालणार आहात. तुम्ही एक टार्गेट ठरवणार, ह्यातच हे बसवायचं आहे, बरोबर आहे. मग ते कसं बसवायचं आहे ते तो संबंधित विभाग करून ठरवेल, त्यालाच ती नियोजनाची नीती आखून द्यायची आहे. पुढं संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे पण मूल्यमापन करता येईल. त्यामुळे तुम्हाला कार्यक्षम कर्मचारी आहेत का उगाच आपले ढेपाळलेले आहेत, हां चालले ह्यो करतोय नाही तर तो करतोय, मी आपला निवांत आहे, असं नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याचं आपल्याला कार्यक्षमतेचं त्यामुळं मूल्यमापन करता येणार आहे. अशा बऱ्याचशाच गोष्टी अंदाजपत्रकामुळे तुम्हाला समजणार आहेत. आणि माझी अशी अपेक्षा आहे की याचे प्रत्यक्ष प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर ज्या वेळेला मांडणार आहे पुढच्या #20 मध्ये, किती #20 मध्ये, त्यावेळेला ही बाब एक मुद्दे जे मोहिते सरांनी सांगितले त्याचा जाणीवपूर्वक तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह होतील. आणि महत्त्वाचा विषय कसा येतोय, प्रत्येक वेळेला जे माझे मुद्दे असतात त्याचा रेफरन्स म्हणून वापर करून तुम्ही तुमच्या कृतीत आणा. वही पेन घ्या, नुसतं माझं लेक्चर ऐकत बसू नका. वही पेन घ्या, त्यातले पॉईंट्स काढा, ब्रीफिंग करा, त्याचं नोट्स तयार करा आणि त्याच्या आधारावरच तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला पुढे तयारीत राहा. ठीक आहे, या ठिकाणीच आपण थांबू. तुम्हाला निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल